काजू मसाला किंवा काजूची भाजी बनवायची झाली की आपल्याला फक्त ढाबा आणि हॉटेल्सच आठवतात. पण आज मी तुमच्यासाठी हॉटेल आणि ढाबांपेक्षा मस्त चमचमीत घरातल्या साहित्यात, घरातल्याच मसाल्यांमध्ये कमी वेळात मस्त झणझणीत एकदम छान चवीची काजू मसाला किंवा काजूची भाजी बघणार आहोत. एकदा जर तुम्ही अशी भाजी तयार केली की परत हॉटेल किंवा ढाब्यामध्ये ही काजूची भाजी खायला जाणार नाही, एवढी नक्की गॅरंटी आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक मीडियम आकाराचा कांदा घेतलाय, त्याला उभा चिरून त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या. नंतर 1 वाटी काजू घेतलाय, त्यातली अर्धी वाटी काजू आपल्याला बॉईल करायला टाकायचे. कांदा आणि काजू आपण बॉईल करून घेऊया. जोपर्यंत कांदा असा ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत काढायचा नाही. कांदा आणि काजू थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट तयार करून घेऊया. नंतर आपण फोडणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी एक टोमॅटो घेतलाय, त्याला मोठ्या मोठ्या आकारात कापून मिक्सरमध्ये टाकून पेस्ट काढून घेतली. त्यानंतर फोडणीसाठी पॅनमध्ये साधारण 4 चमचे तेल घालून त्यात अर्धा चमचा जिरे, 1 तमालपत्र आणि 1 मीडियम साईजचा कांदा परतून घ्यायचा आहे. ह्या स्टेजला आल्यानंतर साधारण 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात. इथे मी अर्धा चमचाच आलं लसूण पेस्ट घातलीये. जास्त घातली की भाजीचा उग्र असा वास येतो. नंतर टोमॅटोची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. नंतर एका कढईत जे अर्धी वाटी काजू आपण बाजूला ठेवले होते ते फ्राय करून घ्यायचे आणि मंद आचेवरच फ्राय करायचे आहे. हॉटेलमध्ये कसे कुरकुरीत लागतात तसे कुरकुरीत होतील. तोपर्यंत आपल्या टोमॅटोच्या पेस्टला पण तेल सुटले आहे. चला मसाले टाकून घेऊया. नंतर त्यात अर्धा चमचा जिरे धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चिमूटभर काळा मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची टाकून छान परतून घ्यायचे. नंतर त्यात आपण जी पेस्ट तयार केली होती ती टाकून 2 मिनिटं परतून त्यात गरम पाणी टाकायचे, थंड पाणी टाकायचं नाही. नंतर जे काजू आपण फ्राय केले होते ते टाकून घ्यायचे. नंतर थोडी कसुरी मेथीमुळेच हॉटेलच्या भाजीला खूप चव येते आणि चवीपुरता मीठ. 2 मिनिटं उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला किती घट्टपणा आलाय आणि भाजीचा कलर पण किती सुरेख आलाय. एकदम हॉटेल सारखी तयार झाली आहे काजू करी आणि काजू मसाला. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. जेवढी चव महत्वाची आहे तेवढी दिसणं सुद्धा महत्वाचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालून छान गार्निश करून घेतलं आहे.